हरिओम. सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरू. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन करूया. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे शिथिल असतील. डोळे अलगद मिटलेले आहेतच, चेहरा शांत आहे. पुन्हा एकदा संपूर्ण देहाची स्थिती आपण तपासून पाहतोय. जाणीव श्वासाची. करणार आहोत 3 मकार लावलेले ओमचे उच्चार. अगदी सावकाश, यथाशक्ती. आपल्याच कानांना आपलाच आवाज ऐकू येईल. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. ओंकार. अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. इनर अवेअरनेस. शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल झालेलं आहे. आपली ही वाटचाल अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर.
आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वाद. सावकाश कमरेत न सरळ, जोडलेले हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सपन. आज आपल्याला सुरुवात सूर्यनमस्कारापासून करायची आणि त्यासाठी स्टँडिंग मध्ये येऊया. उठून उभं राहायचंय आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहा. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ स्थिती ठेवूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. डोळे अलगद मिटून घेऊया. जर तुमचा बॅलन्स जात असेल तर थोडस पावलामध्ये अंतर घ्या. डोळे मिटल्यावर बॅलन्स जात असेल तर डोळे उघडे ठेवा. मनोमन सूर्यदेवतेला वंदन. एक कृतज्ञता भाव आपल्यामध्ये. आपल्याला जी रोजची प्राणशक्ती ऊर्जा मिळते ती सूर्यदेवतेपासून मिळते आणि त्याबद्दल आपण मनापासून त्याची कृतज्ञता व्यक्त करतो आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ऊर्जेचा मंत्र, सूर्याचा मंत्र, गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. डोळे उघडूया. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन. नजर आपली सिलिंगकडे असेल, जाडी पाठीच्या गळ्याकडे. तिथे आलेला हलकसा प्रेशर त्याकडे लक्ष. चार अश्वसंचलन केलंय. पाच दंडासन. नजर समोर, स्वतःचं शरीर, आपल्या दोन हात आणि पायांवर आपण बॅलन्स केलं. बरोबर, छान. आता इथे पाठकाळा आपला स्लाइडिंग मध्ये आलेला आहे. सहा अष्टांगासन. गुडघे जमिनीवर टेकून आपली हलवटी किंवा कपाळ जमिनीवर. इथे पुन्हा लोअर बॅक मध्ये हलकासा प्रेशर जाणवेल. सात सरळ हस्त भुजंगासन. आता इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्याला एक कमानी सारखा एक थोडासा अंतर्वक्र आकार आहे. आठ पर्वतासन. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. संपूर्ण पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स इथे ताणले जातात आणि आपल्या पाठीच्या मणक्यावर ताण आलेला आहे. आपण केलेला आहे 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे ठेवूया. अश्वसंचलन. पुन्हा पाठतळावरती प्रेशर. 10 हस्तपादासन. पाठकड्यावर ताण. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. आता इकडे पहिल्या नमस्कारामध्ये आपण आपली जाळी पाठीच्या मणक्याकडे नेली होती, बरोबर. आता तुम्हाला तुमची जाळी तुमच्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या भागावर घ्यायची. कुठे कुठे प्रेशर येतोय, कुठे कुठे ताण जाणवतोय, कुठलं आसन करताना कुठली स्थिती घेताना, हे इकडे तुमचं लक्ष असेल. सुरुवात करूया दुसऱ्या नमस्काराला. ओम रवये नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. जाळी तुमची गळ्यापासून पोटापर्यंत आहे, तिथे ताण दिला आहे. 3 हस्तपादासन. आता बघा त्याच ठिकाणी तुम्हाला हलकासा प्रेशर जाणवेल. 4 डावा पाय मागे घेऊया. अश्वसंचलन. पुन्हा पोटावरती प्रेशर आणि गळ्यावरती ताण. 5 दंडासन. नजर समोर, संपूर्ण शरीर आपण बॅलन्स केलंय. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पुन्हा जाळी तुमची गळ्यापासून पोटापर्यंत. 8 पर्वतासन. नजर नेवल रिजनकडे. 9 डावा पाय पुढे घेऊया. अश्वसंचलन. 10 हस्तपादासन.
11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. बघा, पहिल्या नमस्काराला आपली जाणीव पाठकड्याकडे होती. दुसऱ्याच्या वेळेला आपली जाणीव आपल्या पोटापासून गळ्यापर्यंतच्या भागाकडे होती. इकडे तुमची जाणीव यासाठी सांगितली की आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत ते सूर्यनमस्कारामुळे ऍक्टिव्हेट होतात. म्हणून आपण ह्या प्रत्येक ठिकाणी आपली जाणीव घेऊन गेलो होतो. आता पुढचे नमस्कार जे असतील हे थोडेसे जलद असतील. यथाशक्ती प्रयत्न करूया. पुढचे 2 नमस्कार थोडेसे जलद. सुरुवात करूया. ओम रवये नमः. 1, 2, 3, 4. उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय पुढे. 10, 11, 12. शेवट. ओम भानवे नमो नमः. 1, 2, 3, 4. डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोड. आणि विश्रांती. काल जे आपण उड्डीयन आणि अग्निसार केलं त्याची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया. तर उड्डीयनमध्ये तुम्हाला श्वास सोडल्यानंतर पोट आतमध्ये खेचून घ्यायचे आहे, अशी कृती करायची आहे. आणि अग्निसारमध्ये तुम्हाला जे पोट आपण आतमध्ये खेचतो ते आत बाहेर ढकलण्याची कृती करायची. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी मात्र ह्या दोन्हीही कृती करणं टाळायचं आहे. इथे माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही स्थिती सोडली तरीही चालेल. तर इथे आपल्याला चेअर पोस्चर घ्यायचा आहे, म्हणजे जसं आपण खुर्चीत बसतो त्याप्रमाणे आपला आकृती बनवणं. 4 बोटं बाहेर आणि अंगठे मागच्या बाजूला, म्हणजे 4 बोटं पुढच्या बाजूला आणि अंगठे मागच्या बाजूला. खुर्चीत बसतो त्याप्रमाणे आपण आपला आकृतीबंध घेतलाय, चेअर पोस्चर. नजर समोर ठेवायची, खांदे रिलॅक्स ठेवायचे, पाठकाणा रिलॅक्स, चेहरा शांत. सुरुवातीला आपण करणार आहोत उड्डीयन. थोडस शिंदेसर पायामध्ये थोडस अजून अंतर घ्या. हा, तुमचा बॅलन्स जो आहे तो तुमच्या पावलावर जातो. आणि थोडेसे हात अजून थोडेसे पुढे घ्या. जे असे मला मांडीवर वाटतात ते थोडेसे पुढे, म्हणजे गुडघे आणि मांडीच्या मध्ये. हा, खांदे एकदम रिलॅक्स. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडा. आपलं पोट आतल्या बाजूला खेचलं गेलंय आणि ते अजून थोडस आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. थोडा वेळ विश्रांती, श्वासाकडे लक्ष द्यायचं. आणि पुन्हा एकदा हीच कृती. पुन्हा खुर्चीत बसल्याप्रमाणे चेअर पोश्चर, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. करणार आहोत अग्निसार. श्वास सोडल्यानंतर पोट आत बाहेर करण्याची कृती. आहे तो श्वास सोडायचा. एक श्वास भरून घ्यायचा. पोट हलकस बाहेर येत आहे. तोही श्वास पूर्णपणे सोडून देताना पोट आतल्या दिशेला जात आहे आणि श्वास विरहित अवस्था असेल आणि या स्थितीमध्ये पोट पुढे मागे करण्याची हालचाल. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. याची जर कृती मला कुठे सापडली तर मी ग्रुपवरती नक्की शेअर करेन, म्हणजे तुमच्या अजून थोडस लक्षात येईल. विश्रांती. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सूर्यनमस्कार केल्यानंतर शक्यतो आपले बरचसं कव्हर होतं, पण तरीही आपण एकदा स्ट्रेचिंग वाला आसन करून घेऊया.
दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्हीही दंडांत स्पर्श दोन्ही कानांना करा. हाताशी पाचही बोटं जोडलेली आहेत. आणि आता सावकाश टाचा जमिनीपासून वर उचला. जेवढा तुम्हाला ताण देता येईल तेवढा संपूर्ण ताण घ्यायचा आहे शरीराला. उभ्या कक्षेमध्ये खेच. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडूया, रिलॅक्स होऊया. करणार आहोत आपण एक पादतुलासन, बॅलन्सिंग आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर, नजर समोर. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे. उजव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल आणि उजव्या पायाचं पाऊल हे आपल्या जमिनीला पॉइंटेड असेल. नजर समोर. एकतर तुम्ही समोर बघा किंवा वरती सिलिंग कडे बघा, म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. बरोबर. एकतर समोर बघा किंवा वरती सिलिंग कडे. छान. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे आवर्जून करायला सांगू शकता. आता ज्यांना शक्य आहे तरी थोडासा पाय वर खाली करा. उजवा पाय फक्त वर खाली, पायाच्या अंगठा जमिनीला नका टेकू, फक्त तिथल्या तिथेच वर खाली करा, नजर समोर. असा खाली घ्यायचा आणि वर घ्यायचा. पाऊल मध्ये काय हालचाल करायची. हा बरोबर, छान, बरोबर. सावकाश पाय खाली, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. जर इकडे तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर ठेवायची, एका बिंदूकडे स्थिर करायचे. पापड्याची कमीत कमी उघडझाप केली की आपलं कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी राहतं. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डावा पाय वर उचलूया. पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करूया. नजर समोर किंवा सिलिंगकडे घ्या. डावं पाऊल जमिनीला पॉइंटेड आहे. आता शक्य असेल तर थोडासा पाय वर खाली करा. बरोबर, छान. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खाली, पाय खाली आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडून दिला. करणार आहोत आपण पार्श्वकोनासन. आणि त्यासाठी हे पुन्हा स्ट्रेचिंग वालं आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. उजवं पाऊल उजव्या बाजूला असेल, डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला. आता उजवा जो तुमचा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे. गुडघा, गुडघा जो आहे तो पावलाच्या बाहेर जास्त न न्यायचा नाही, नाहीतर मग खाली बघताना थोडासा आपल्याला त्रास होतो. तुम्हाला मागचा पाय जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा. ठीक आहे, बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि हळूहळू आपला उजवा हात उजव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा, खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. उजवा हात उजव्या पावलाच्या, हा बरोबर, जाऊ. आणि डावा हात जो आहे हा थोडासा आपल्या कानाच्या दिशेने घ्यायचा आहे. दंडाचा स्पर्श कानाला करू नका, फक्त कानाच्या बाजूने थोडासा घ्या. उजवा हात, सॉरी, डावा हात जो वर आहे थोडासा अजून कानाच्या इथे येऊ देत. शिंदे सर, वर असलेला हात फक्त टच करू नका कानाला. बघा तुमचा डावा पाय आणि डावा हात एका रेषेमध्ये येईल. बरोबर, छान दिसतंय. आणि नजर समोर. पुन्हा स्वतःचा बॅलन्स सांभाळा आणि 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश हळूहळू वरती या. सावकाश हाताच्या आधाराने सावकाश वर या. दोन्ही हात खाली घ्या. उजवा पाय सरळ करा. पायामधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि सोडा. इथे आपल्याला प्रॅक्टिस जास्त आपली नसते, म्हणून आपण विश्रांती घेतोय. एका बाजूने झाल्यानंतर जसजशी तुमची साधना वाढेल, तुमची प्रॅक्टिस वाढेल, तसं तुम्ही सलग दोन्ही बाजूने करू शकता.
पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता पुन्हा दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं अंतर घ्या. उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला आणि डावं पाऊल डाव्या दिशेला. आता तुम्हाला डावा गुडघा हळूहळू फोल्ड करायला सुरुवात करायची आहे. तुमचा गुडघा पावलाच्या पुढे जाता कामा नये. फक्त मागचा पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा. सीटचा भाग जास्तीत जास्त खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. दोन्ही हात खांद्यातून सरळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र गुडघ्यावर जास्त प्रेशर घेऊ नका. सुरुवात करा आता. बरोबर. हा, बरं. मागचा पाय स्ट्रेट, थोडासा मोनिका ताई तो फोल्ड वाटतोय. हा, ओके. आता बरोबर आहे. आता डावा हात हळूहळू डाव्या पावलाकडे घेऊन जाऊया. पावलाच्या खाली ठेवायचा, पावलाच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न. आणि उजवा जो हात आहे तो हळूहळू उजव्या कानाच्या जवळ येऊ दे. टच करू नका फक्त. हा, टच नका करू. थोडासा जो मागे पाय आहे तो अजून जास्त ताणण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि नजर समोर समोर बघायचंय. आणि नॉर्मल श्वास आपला चालू आहे. फक्त 5 सेकंद होल्ड करतोय. श्वास होल्ड नाही करायचंय, या स्थितीमध्ये थांबायचं. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उलट चाल करा. हळूहळू, अगदी सावकाश, कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पुन्हा पायामधलं अंतर कमी करा. आणि विश्रांती, रिलॅक्स. श्वासाची गती त्याकडे लक्ष. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण बैठक स्थितीमध्ये पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. तर सुरुवातीला आपण दोन्हीही पाय फोल्ड करणार आहोत. आणि दोन्हीही पायांना आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. जर हाताचं कोपर पकडता नाही आलं तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. पाठकणा सरळ ठेवा, नजर समोर. आणि डोळे अलगद मिटून घ्या. आपण जे पाठीवर पडून पवन मुक्तासन करतो तेच आपण बैठक स्थितीमध्ये केलंय. पोटावरती छान असा प्रेशर येतोय. पावलं जुळलेली आहे. बरोबर. जेव्हा आपण एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडतो तेव्हा आपोआप गुडघे मांड्या एकमेकांच्या जवळ येतात. डोळे मिटून जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं पुढे झुकवणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं कपाळ, नाक किंवा हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. कपाळ, नाक किंवा हनुवटी. शक्यतो हनुवटी लावा, म्हणजे तुमचा श्वसन मार्ग मोकळा राहतो. आपण सहज श्वास घेतो, सोडतो. पुन्हा इथे जाणीव श्वासाची. पोटात प्रेशर आल्यामुळे श्वास घेताना आणि सोडताना थोडंसं आपलं शॉर्ट ब्रीदिंग होतं. सावकाश, हळूहळू मान सरळ करूया. हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडा, रिलॅक्स. साधी मांडी घालूया. करूया नेक रोटेशन. आज आपण नेक रोटेशन न करता ब्रह्ममुद्रा करण्याचा प्रयत्न करूया. तर ब्रह्ममुद्रेसाठी तुम्ही साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन घालू शकता. तुम्हाला जे शक्य आहे ते घाला, जे कम्फर्टेबल आहे ते घाला. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या. आणि जो आपण स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये अगदी स्थिर राहण्याचा प्रयत्न. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी जी आपण घातलीये
तिथे आपण कम्फर्टेबल आहोत का हे आपलं आपण तपासा. स्थिर सुखमासन आपल्या आसनाचं पहिलं सोय. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपली हनुवटी खांद्याला पॅरलल येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आपल्या गळ्यावरती डाव्या बाजूने ताण आलेला आहे आणि उजव्या बाजूने प्रेशर आहे याची जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. खांदे अगदी शिथिल असतील, आपण फक्त मानेमध्ये हालचाल करतोय. सावकाश डोळे उघडूया, एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी येईल. विरुद्ध बाजूने ही कृती. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करूया. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आता बघा गळ्यावरती उजव्या बाजूने ताण आहे आणि डाव्या बाजूने हलकासा दाब जाणवतो. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींच्या इथे एकदा आपण पीळ, ताण आणि दाब याचा अनुभव घेणार आहोत. तोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटतार करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुढची कृती. आता पुढे आपण मान अशी वर घेणार आहोत, बरोबर. वर घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा तोंड आहे किंवा तुमचा जबडा जो आहे तो मोठा आ करायचा आणि मिटून घ्यायचा. जेव्हा आपण आपली मान वरती घेऊ त्यावेळेला तोंडाचा मोठा आ करायचा आणि तोंड मिटून घ्यायचं. असं जेव्हा तुम्ही करता, जेव्हा आपली मान वर जाते त्यावेळेला, तेव्हा आपल्या गळ्याच्या इथे जे स्नायू आहेत ते तिथे एकदा ताणले जातात, तिथे रिलॅक्स होतात. म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि स्ट्रेचिंग असं आपल्याला अनुभव घेता येतो. तर सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली मान सावकाश मागे न्यायला सुरुवात करा. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. सुरुवातीला तोंड बंद, डोळे उघडे आहेत आणि श्वास चालू आहे. गळ्यावरती समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. आता इथे आपण थोडस व्हेरिएशन करूया. आपलं तोंड उघडायचंय, जबडा रुंद करायचाय, मोठा आ करायचाय आणि तोंड मिटायचंय. हे करताना आपल्या चेहऱ्याचे स्नायू सुद्धा ताणले जातात आणि गळ्यावरती सुद्धा आपला एक छान असा मसाज होतो. पुन्हा एकदा तोंड उघडूया, मोठा आ आणि मिटून घेऊया. तोंड उघडायचंय, मोठा आ करायचा आणि मिटायचंय. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे न्यायला सुरुवात करूया. चिन लॉक पोझिशन. आता इथे फक्त आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल आहे. आपण खांदे पुढे झुकवत नाही आहोत आणि पाठकणा सुद्धा आपण बेंड करत नाही आहोत. फक्त आपल्या मानेच्या ठिकाणीच हालचाल होतीये. गळ्यावरती समोरून दाब आलेला आहे आणि मागच्या बाजूने ताण आलेला आहे याचा अनुभव आणि जोड श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान सरळ, डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच या संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण वेगवेगळ्या प्रकारे
आपली मान फिरवली, प्रत्येक डायमेन्शन मध्ये आपल्याला गळ्याच्या स्नायूंच्या इथे जो आलेला ताण, दाब आणि पीळ होता याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची गती संथ आहे आणि आपोआप विचार सुद्धा आपले कमी होत चालले. आंतरिक सजगता. डोळे उघडायचे. एकेका पायाने आपण जे पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातलीये ती सोडून द्या आणि पुन्हा थोड्या वेळ विश्रांती. मान मध्ये सैल करून रिलॅक्स करूया. गोमुखासन. एक छोटस नॅपकिन जवळ ठेवा. आपण मागच्या आठवड्यामध्ये गोमुखासन पाहिलं होतं. आता त्याची उजळणी करतोय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, जसं आपण आडवा पाय फोल्ड करतो त्याप्रमाणे. आणि मग खाली असलेला डावा पाय. आपले दोन्हीही गुडघे एका रेषेमध्ये येतील आणि त्यासाठी दोन्ही हातांचे हात जे आहेत ते आपल्या पावलांवर ठेवा. सीटचा भाग थोडा वर उचला आणि थोडस पुढे झुका, म्हणजे गुडघे मांड्या फिक्स होऊन जातील आणि मग पुन्हा सीटचा भाग जमिनीवर येईल. हा, बरोबर. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटतंय त्याप्रमाणे आपण पावलं ऍडजस्ट करूया. आता उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि आपली बोटं जमिनीला पॉइंटेड आणि मग उजव्या हाताचा तळवा. बरोबर, छान. पाठ काढा आपला सरळ. डोळे अंगात पेटून घ्या. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. मेडिटेटिव्ह आसन आहे हे गोमुखासन जेव्हा आपण करतो. पाठ काढा सरळ. आपले पूर्ण हिप जॉईंट जे आहेत किंवा आपला जो लोअर बॅकचा जो म्हणजे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का याकडे लक्ष. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. पुढची कृती करूया बद्ध हस्त. म्हणजेच उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, तो मागे फोल्ड करायचा आहे आणि खाली असलेला जो आपला डावा हात आहे तो मागे न्यायचा आहे. दोन्हीही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा. आता इथे तुम्ही नॅपकिनचा आधार घ्या. एका हाताने दुसऱ्या हात, हा बरोबर, नॅपकिन पकडायचंय आणि नजर समोर. मान सरळ करा, समोर बघायचंय. हा, बरोबर. थोडीशी मान तुमची वाकडी वाटते मला शिंदे सर, थोडीशी ती सरळ करा, म्हणजे अशी ती मला उजव्या बाजूने जास्त गेल्यासारखी वाटते, तर सरळ मध्यभागी घ्या. हा, बरोबर. बाकी मोनिका ताई तुमचं ठीक आहे. डोळे मिटून पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. श्वास. आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. आपला जो डावा हात आहे तो पहिल्यांदा खाली घ्या आणि मग वर असलेला उजवा. डावा पाय प्रथम जो खाली आहे तो सरळ करा आणि मग वर असलेला उजवा पाय. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आता डावा पाय सुरुवातीला फोल्ड करायचा आहे, त्याचा पाऊल उजव्या सीट जवळ. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या सीटच्या जवळ. पुन्हा गुडघे मांड्या व्यवस्थित फिक्स करून घेऊया. पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घेऊया. कुणाला उजव्या बाजूने हे आसन चांगलं जमेल, कुणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. थोडासा पाय ओके खाली घेता येत असेल तर बघा शिंदे. तो जरासा उभा दिसतोय तर थोडासा आडवा करण्याचा प्रयत्न करा. जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर इट्स ओके, पण जर त्रास नसेल तर थोडासा खाली घेण्याचा प्रयत्न. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा आणि मग डाव्या हाताचा तळवा. दोन्हीही हातांची बोटं गुडघ्यावर ठेवायचं. गुडघ्यावर वरती जो गुडघा आहे ना तुमचा तिथे अशी पकड नाही करायची आहे. वर जो गुडघा आहे तिथे. हा, बरोबर. आता बरोबर आहे. बोट जी आहेत आपली ती जमिनीला पॉइंटेड असतील आणि मग डोळे मिटून घ्यायचे. पुन्हा इथे देहधारणा.
आपल्याला कुठे जास्त ताण वाटतोय, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय, हे आपलं आपण तपासूया. आपली जाणीव कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आहे. चेहरा शांत. करूया असतो. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. एक हलकासा खेच देऊन तो मागे फोल्ड करायचा आहे आणि खाली असलेला उजवा हात मागे देऊया. नजर सम. बरोबर, छान. पुन्हा डोळे मिटून एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आता इथे डावी बाजू ताणली गेली आहे, ती अजून तिथे हलकासा खेच येण्यासाठी दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. उलट चाल करताना डोळे उघडा. प्रथम उजवा हात जो खाली आहे तो प्रथम समोर येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय प्रथम सरळ करा आणि मग वर असलेला डावा पाय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. आज आपण पोटावर पडून एक कृती करणार आहोत. तर ती कशी करायची मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर बघा, पोटावर पडून आज आपल्याला एक कृती करायची. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपण जसं भुजंगासन करतो त्याप्रमाणे दोन्हीही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये घ्यायचे. दोन्हीही पाय जुळलेले आहेत आणि मग हळूहळू आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. जसं आपण भुजंगासन करतो त्याप्रमाणे, जेव्हा सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला. आणि इथे आपल्याला शशकासन करायचंय. बघा, अशा प्रकारे श्वास घेत शशकासन आणि श्वास सोडत भुजंगासन. श्वास घेत शशकासन, श्वास सोडत भुजंगासन. तर अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे. ठीक आहे, ही डायनॅमिक असणार आहे. फक्त तुम्हाला दाखवते, म्हणजे आपल्याला आपण जेव्हा पोटावर पडून आसन करू तेव्हा आपल्याला असं करायचंय. ठीक आहे, आता सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. सुरुवातीला आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. यथाशक्ती प्रयत्न. सुरुवातीला आपण एकेका पायाने करणार आहोत आणि नंतर तसंच कंटिन्यू आपण दोन्हीही पाय जोडून ही सायकलिंग करणार आहोत. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे, लोअर बॅकचा त्रास आहे, म्हणजे कंबरदुखीचा त्रास असेल, त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित वर उचलूया आणि सुरुवातीला एकेका पायाने सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, वरच्यावर 90 डिग्री कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. हा, आणि आता दोन्ही पायांनी एकत्रित सायकलिंग सुरुवात करूया. 1 2, खाली पाय जाऊ देत. 3 4 आणि 5. रिव्हर्स सायकलिंग. 1, थोडेसे दिशा बदल करा. 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्रीवर आणि ते नियंत्रित जमिनीवर घ्या. विश्रांती. पोटावर म्हणजे आपल्या कोर मसल्स वरती आलेला प्रेशर, त्याची जाणीव. श्वासाची गती वाढली असेल, मुखधोती आपली आपण करून घ्या. मोठा श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. आता आपण करणार आहोत द्रोणासन. तर द्रोणासन करताना
ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्रित आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. दाखवते बघा तुम्हाला. फक्त एका कुशीला वरून बघून घ्या किंवा फक्त मान स्क्रीनकडे करा आणि बघून घ्या. तर द्रोणासन करताना आपल्याला आपलं संपूर्ण शरीर म्हणजेच आपले हात पाय आणि आपलं डोकं एकाच वेळेला असं वर उचलायचं. तर समजा तुम्हाला असं पटकन संपूर्ण शरीर वरती उचलता नाही आलं तर मग काय करायचं, आपल्या हाताच्या आधाराने म्हणजे आपले हाताचे जे कोपर आहेत त्याच्याने आधी अप्पर बॉडी वर उचलायची आणि मग पाय वर उचलायची. ठीक आहे, तुम्हाला जसं सोपं जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा पोटाचे जे आपलं वाढलेला भाग असतो तिथे जी आपली चरबी असते किंवा तिथे जो मेद साचलेला असतो तो कमी करण्यासाठी हे द्रोणासन अतिशय उपयोगी आहे. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, तुम्हाला जसं जमेल तसं एकतर तुम्ही एकत्र संपूर्ण शरीर उचलू शकता किंवा हाताच्या आधाराने आधी अपर बॉडी वर उचला आणि मग लोअर बाय. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा आणि एकाच वेळेला संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला किंवा हाताच्या हाताने वरती. सावकाश. ठीक आहे. हा ठीक आहे. जेवढं शक्य असेल तेवढं. पाय मात्र शक्यतो गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. हाताच्या आधाराने आधी हा ठीक आहे. आधी हाताची कोपरा जमिनीला टेकवा. सावकाश खाली या शिंदे सर तुम्ही. बाकी मोनिका ताई तुम्ही अशा प्रकारे करा. हाताची कोपऱ्याने आधी अपर बॉडी वर उचला. स्टँड करा हाताचा. हा आणि मग दोन्ही पाय वर उचला आणि इथे थांबा. आणि एक एक हाताचा आता सपोर्ट काढा. आधी उजवा हात सरळ करा, मग उजवा हात खाली घ्या, डावा हात सरळ करा. बरोबर. डावा हात खाली. सावकाश पाय खाली घ्या आणि विश्रांती. त्याला द्रोणासन किंवा बोट पोश्चर असं म्हणतात. जेव्हा आपण पहिल्यांदाच हे सगळं करत असतो तेव्हा थोडस कठीण वाटतं, पण घरी नेहमी प्रॅक्टिस करा. जसं आपला 1 महिन्याचा वर्ग संपेल पण तुमची साधना तशीच चालू ठेवा. तुमचं टार्गेट जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विश्रांती. सावकाश. आता उजव्या कुशीला वळा. उजव्या कुशीला वळा. उजवा हात जो आहे तो आपला सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि त्यावर आपलं डोकं ठेवा. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. ठीक आहे. आणि आता उजव्या हाताचा स्टँड करा आणि आपलं डोकं जे आहे ते स्टँडवर म्हणजे उजव्या हाताचा स्टँड करून डोकं त्यावर ठेवायचं. आणि आपला डावा जो हात आहे तुम्ही थोडेसे असे हा डावा हात आहे तो समोर ठेवायचा आहे आपल्या छातीच्या समोर. आणि उजवा जो पाय आहे आपला तो श्वास घेत घेत वर घ्यायचा. सॉरी, वरती जो डावा पाय आहे तो श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर, छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरं, आता तो डावा हात समोर ठेवा, तुमच्या छातीच्या समोर ठेवा म्हणजे पायाची मुवमेंट करणं सोपं जाईल. हा, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर आणि आता आपला डाव्या पायाचा अंगठा, अँकल किंवा गुडघा तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडा. पाय वर घ्यायचा आहे. हा ठीक आहे. अंगठा, अँकल किंवा मांडीच्या खाली आधार दिला तरीही चालेल. हा, पण पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेव आणि पुन्हा इथे थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल करा. आधी हाताची पकड सोडा. सावकाश हात खाली, पाय खाली आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. उजवा हात सरळ करा, पाठीवर पडून विश्रांती घ्या. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. डाव्या कुशीला वळा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आपल्या डाव्या हाताचा आता स्टँड करायचा आहे. उजवा हात समोर असेल. सावकाश. याला अनंतासन म्हणतात. बघा, भगवान विष्णू
जसं शेषावर पडून विश्रांती घेतात त्याप्रमाणे ही आपली स्थिती दिसते, म्हणून ह्याला अनंत आसन असं म्हणतात. आता उजव्या हाताचा सपोर्ट समोर आपल्या छातीच्या समोर, आणि आता डावा पाय जो वर आहे, उजवा पाय आपला वर आहे, उजवा पाय जो वर आहे तो श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली घ्या. अगदी सावकाश करा, घाई केली तर क्रांत येऊ शकतो. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर आणि आता इथे थांबा. उजव्या हाताने आपलं उजवं पाऊल, बोट, अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे पकडणे शक्य ते पकडा. सावकाश सावकाश. इथे पुन्हा आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हात सोडा, हात खाली, सावकाश पाय खाली घ्या. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर करा आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाका आतमध्ये, पायाची बोटं बाहेर, डोळे मिटून जाळी श्वासाची. आपण मगाशी जी कृती बघितली ती करण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. हलकस पावलांमध्ये थोडस अंतर घ्या, अगदी किंचित अंतर पावलं, गुडघ्या आणि मांड्यांमध्ये. हा, आणि आता सावकाश हळूहळू आपण श्वास घेत घेत वर येतोय, पूर्णपणे कमरेपासून. बरोबर, छान. आता जो मांड्यांचा भाग जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचला. सीटचा भाग पायावर ठेवा. आपण केले शशनासन. आता थोडीशी श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत भुजंगासन आणि श्वास सोडत शशकासन. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत शशकासन. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत शशकासन. अजून एक राऊंड. श्वास घेत भुजंगासन आणि श्वास सोडत शशकासन. सावकाश श्वास घेत घेत भुजंगासन मध्ये यायचंय आणि इथे थांबा. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे. आता भुजंगासन मध्ये या. हा बरोबर, आणि इथे थांबा. पावलं आपली जमिनीकडे फ्लॅट आहेत, नजर समोर आहे. आणि आता सावकाश उजव्या बाजूला वळा. डाव्या पायाची टाच बघा. सेंटर, डाव्या बाजूला वळा. उजव्या पायाची टाच बघा आणि मध्यभागी. अजून एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. लास्ट राऊंड करूया. उजवीकडे आणि डावीकडे. सावकाश मध्यभागी यायचंय. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, गळा, छातीचा भाग आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, तुम्ही ही गडबड न करता काही नाही. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी घाला. आपण पहिल्या दिवशी आपल्या हाताची वायू मुद्रा बघितली होती. काल आपण प्राण मुद्रा बघितली.
आपली प्राणशक्ती वाढवणारी. आणि आज आपण अपान मुद्रा बघणार आहोत. तर ज्यांना पोटाचे विकार आहेत, गॅसेसचे विकार आहेत, अन्नपचन नीट होत नाहीये, तर त्यांच्यासाठी ही प्राण मुद्रा अतिशय महत्वाची आहे. तर बघा कशी करतात. सोपी आहे ऍक्च्युली, पण तरीही मी शेअर करते. त्याचे बरेचसे फायदे दिले आहेत ऍक्च्युअली ह्या आपले अपान मुद्रेचे. ही बघा, एकदम सोपी. आपली जी मधली दोन बोटं आहेत त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं. आपण लहान मुलांना भिंतीवरती हरणाचं तोंड दाखवतो ना, म्हणजे सावली असं करून किंवा लाईट करून भिंतीवर तोंड जसं दाखवतो हरणाचं, तसं ही मुद्रा आहे. अपान मुद्रा याला म्हणतात. तर ही पण तुम्ही कधीही केव्हाही करू शकता. पण जर तुम्ही जेवल्यानंतर केलीत तर खाल्लेलं अन्न पण नीट पचलं जातं. म्हणजे आपण जेवणानंतर जसं एकमेव आसन वज्रासन करतो, त्या वज्रासनामध्ये बसून जर तुम्ही ही मुद्रा केलीत तर तुमचं पोटाचं आरोग्य खूप चांगलं सुधारलं जातं. मग बरेचसे आजार जे आहेत हे आपल्या पोटापासून सुरू होतात. पोट बिघडलं की म्हणजे अन्नमय कोशामध्ये आपला बिघाड झाला की मग त्याचा परिणाम जो आहे हा प्राणमय आणि मनोमय ह्या सगळ्या कोशांमध्ये होतो. म्हणून पोटाचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ही झाली आपली अपान मुद्रा. करूयात आपण पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. आणि अगदी सोपी आहे. मधली जी दोन बोटं आहेत ती फोल्ड करायची, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं, बरोबर. आणि मग करंगळी आणि तर्जनी म्हणजे आपलं पहिलं बोट उघडं राहील सरळ. दोन्ही हात सिलिंगच्या दिशेला, हाताचे तळवे, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि हात आपले गुडघ्यावर, पाठकणा सरळ, बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या आणि जाणीव आपल्या श्वासाची. नॉर्मल आपला श्वास चालू ठेवा. आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. करूया आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं याच मुद्रेतून पुढे जाऊ. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. करूया आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. डाव्या हाताची ज्ञान आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सुरुवातीला करूया सूर्यभेदन. डावी नाकपुडी बंद करूया सहज. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. करूया चंद्रभेदनची 3 आवर्तनं. उजवी नाकपुडी बंद आहे. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद.
उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. थोडा वेळ हात खाली. हाताची प्राणायाम मुद्रा तशीच ठेवायची आहे. डोळे मिटून जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. सूर्य आणि चंद्रभेदन. आणि आता याला बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी बंद, 3 आवर्तन बॅलन्सिंग प्राणायाम म्हणजेच अनुलोम विलोम. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. उजवीनेच पूरक. उजवी बंद, डावीने संथ रेचक. दुसरा वर्ग. डावीने पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. उजवीनेच पूरक. उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. मन शांत झाले, विचार कमी झाले. करूया भ्रामरीचे आवर्तन. षण्मुखी मुद्रेमध्ये आपले दोन्हीही अंगठे कानाच्या आतमध्ये. डोळे अलगद मिटलेले. पहिलं बोट हे आपल्या बंद डोळ्यांवर. मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर. रिंग फिंगर आपली ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीवर. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. हे गुंजन अगदी जाणीवपूर्वक असेल, यथाशक्ती असेल. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली ज्ञान मुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, ती सोडून द्या आणि पाठीवर करून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती. जेव्हा आपण साधना करतो त्या साधनेनंतर हे 5 मिनिटाचं शवासन जरूर करावं. शरीर मनाला शांती, विश्रांती देणार असं हे आनंद आसन आहे. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. आपले हात शरीरापासून लांब, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. ज्याला पाठीवर पडून जास्त झोपणं शक्य नाहीये त्यांनी दोन्ही पाय समोर करायचे आणि थोडस भिंतीचा किंवा सोफ्याचा आधार घेऊन मान मागे सैल सोडायची आहे. पायामध्ये, हातामध्ये अंतर घ्या. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न.
पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना जास्त वेळ पाठीवर पडणं झोपणं शक्य नसेल त्यांनी बसून जरी ही कृती केली तरीही चालेल. एकदम शांत, रिलॅक्स वाटतंय. आपण जी जी काही साधना केली त्या साधनेमुळे आपल्याला काही श्रम जाणवत असतील किंवा एखादा अवयव हलकासा ताणला गेल्यासारखा वाटत असेल तर तो आपण ह्या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करत आहोत. आपली दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग शिथिल करून घेऊया मनानेच. सीटचा भाग, आपले हिप जॉईंट्स, कमरेचा भाग शिथिल करूया. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करत आहोत. कुठलीही हालचाल न करता जाणीवपूर्वक शिथिलता. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या मनगड्या शिथिल होत आहेत. तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल होत आहे. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतात. 2 गाल, 2 कान, नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल होतोय. आपले डोळे अलगद मिटलेले आहेत. पापण्यांवर पापण्या अलगद ठेवलेल्या आहेत. डोळ्यांच्या आतली बुबुळ, आपला भ्रूमध्य, दोन्हीही भोवया, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग, आपले केस शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. पण श्वास घेतोय, सोडतोय. मी माझा श्वास घेताना मला थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. माझा श्वास बाहेर सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव मला होतीये. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि मी माझा प्रत्येक श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. आपलं आरोग्य हे आपल्याच हातात आहे. आणि शरीर आणि मनाच्या या उत्तम स्वास्थ्यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. एक कृतज्ञता भाव स्वतःबद्दल. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी गुरुजन आहेत, आपले आई वडील आहेत, आपले मित्रमैत्रीण आहेत, आपले कुटुंबीय, त्यांच्या प्रतीही मनामध्ये एक कृतज्ञता भाव. वेळोवेळी ही सगळी मंडळी आपल्याला मदत करतात, आपल्याला आधार देतात. एक छोटासा ग्रॅटिट्यूड या सगळ्यांसाठी. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मनोमन आपली इष्ट देवता, आपली कुलस्वामी, पण ज्या कुठल्या देवतेला मानतो त्याचं स्मरण करूया. आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि आपले जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती प्रामाणिकपणे पूर्ण होण्यासाठी या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शरीर आणि मनाचं सामर्थ्य आपलं वाढत चाललेलं आहे.
ही स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आपली दैनंदिन कामं पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. आणि यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकेशी हालचाल करा. मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठेही गडबड न करता. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. सावकाश कमरेत पसरून दोन्ही हात खाली. हस्त म्हणजे आणि नेत्रस्पर्श. अलगट डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. धन्यवाद. हरिओम. उद्या आपला वर्ग होणार आहे आणि उद्या आपल्याला एक छोटंसं मेडिटेशन घ्यायचंय, जे मेडिटेशन पण आहे आणि ती एक शुद्धी क्रिया सुद्धा आहे. म्हणजे डोळ्यांची शुद्धी, मनाची पण शुद्धी होतेच. आणि छोटंसं मेडिटेशन म्हणजे एक ध्यान आहे. तर इथे तुम्हाला एक मेणबत्ती लागेल आणि ती मेणबत्ती ठेवण्यासाठी स्टँड पाहिजे. तर त्या मेणबत्तीची जी ज्योत आहे ती तुमच्या नजरेच्या रेषेमध्ये येईल, म्हणजे एका टप्प्यामध्ये येईल अशी तुम्हाला ती मेणबत्ती ठेवायची आहे. मी ग्रुपवरती त्याची इन्फॉर्मेशन पाठवेलच की तुम्हाला कशा प्रकारे बसायचं आहे. तुम्ही हेडफोन्स सुद्धा यूज करू शकता. तर उद्या आपण सुरुवातीला आपल्या आहाराबद्दल मी थोडंसं सांगेन तुम्हाला की आपला डाएट कसा असला पाहिजे आणि आपण कसं केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपलं हे मेडिटेशन होईल. ठीक आहे. तर भेटूया उद्या सकाळी. आपण 6 वाजता भेटणार आहोत आणि ग्रुपवरती पुढची इन्फॉर्मेशन मी पाठवते. धन्यवाद. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता अथवा मी मीटिंग एंड. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.